तूच माझा भास, तूच माझा ध्यास, तूच माझा भास, तूच माझा ध्यास, तूच माझी कविता, तूच माझा श्वास. अरे अमित, काय ही माझी कविता आहे काय? जवळ माझ्या नसलीस तरी मनामध्ये वसतेस तू. हे अमित, माझा मूड गेला यार. होईल काहीतरी, थांब आपण बोलूया ना. मी नाही म्हणणार आहे कविता. का? म्हणजे मला माहित नाही, माझा मूड गेला. अरे काय झालं, तू असं कॉलेजमधून निघून का गेलास? ऑल ओके? हे बघ, मला काहीही झालेलं नाही. तू मला इतकंच सांग की तू मला तुझी कविता ऐकवणार आहेस की नाही? आत्ता नाही ऐकवणार आहे मी. माझा मूड नाहीये. उद्या ऐकवतो. हा, उद्या तयार राहा. हॅलो, तयार राहा म्हणजे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उठी पुरुषोत्तम. बाबा आणि विकुडी कुठे? बाबा त्यांच्या खोलीमध्ये ते काय यंत्र आहे ना धावायचं. ट्रेडमिल. हा, ट्रेडमिल, त्याच्यावर धावतायत ते. आणि विकुडी? तो हा सकाळी लवकर उठून तो गेलाय मैदानावर. तो आणि मैदानावर? हो अगं, त्याला कॉलेजच्या फुटबॉलच्या टीम मध्ये घेतलंय ना, मग ते प्रॅक्टिस साठी गेलाय. ओ, दॅट्स गुड. मला पण आज जरा लवकर जायचंय. हो का? तू सुद्धा फुटबॉल का? विंदाजोबा काही काय. ऍक्च्युली विंदाजोबा, आज ना माझं एक महत्वाचं काम होणार आहे. हो ना? हे बघ ताई, तुझं काम काय आहे, कुठे आहे, मी काही विचारणार नाही, पण तुझं काम व्यवस्थितपणे पार पडायला हवं अशी प्रार्थना मात्र मी करेन. सावकाश. ठीक आहे. आई, हा उदबत्ती आणि फुलांचा जो वास आहे ना, तो मला खूप आवडतो. अरे, तो देवाला पण आवडतो. त्या वासातच ना एक पावित्र्य असतं. तो वास घरात पसरला ना की सगळं घर पवित्र होऊन जातं. आणि देव फक्त देवारातच नाही तर घरात सगळीकडे असतो ना. हो रे, बरोबर आहे. तुला माहिती आहे म्हणा, देव फक्त घरातच नाही तर प्रत्येक माणसांमध्ये असतो. तो सतत आपल्याबरोबर असतो. फक्त विश्वास आणि श्रद्धा हवी. बरोबर आहे. म्हणूनच माझा देवावर आणि त्याच्या अस्तित्वावर खूप विश्वास आहे. आम्हाला माहिती आहे म्हणा, तुझा देवावर खूप विश्वास आहे. अरे, म्हणून तर आम्हाला तुझी काळजी नाही वाटत, कारण देव तुझी काळजी घेतो ना. बरं चल आई, मी निघतो. का रे, आज लवकर? हो, आज जरा एक महत्वाचं काम आहे. बरं, सावकाश जा रे. हो. एक्सक्यूज मी, मला हा ॲड्रेस सांगाल का? शो. तुझी पर्स हवी असेल तर किंग कॅफेला ये. अरे, किंग कॅफे? हॅलो. परफेक्ट. ओके बाय. मला सांगा, ती मुलगी कुठे आहे? ती बाहेर गेली. ए ए ए हॅलो. हाय वैदेही, पर चेक कर. सर्व सामान आणि पैसे नीट आहेत ना ते बघ. कोण बोलतंय आणि कुठे आहेस तू? ते सोड. तुझी बाईक हवी असेल ना तर ती समोर रिक्षा दिसते. समोर. हा, त्या रिक्षात जाऊन बस. हे बघ तू. हॅलो.
पण जायचंय कुठे? मला माहिती आहे. हॅलो. गुड गुड. ओके 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 बाय. नको. नाही. अरे समीर, काय नाही, काय नको चाललंय? जागा. कसली जागा? सी यू नो तान्या, तू मला खोटं बोलू दिलं नाहीस हे माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. यू नो, किती? खूप. हा, आय मीन मी माझ्याच फ्रेंडशी, माझ्याच मैत्रिणीशी खोटं बोलत होतो, अजून बोलणार होतो, आणि तू मला ते बोलू दिलं नाहीस. आई एम सो थैंकफुल टू यू. हाँ, लेकिन इसके लिए कॉफी नहीं बनती, डिनर बनता है बॉस. काय? या एक्झॅक्टली. म्हणूनच तुला कोणत्या ठिकाणी नेऊ डिनरला, कुठे जायचं आपण खायला याचा विचार करतोय. सी मला ना तुला एका खास ठिकाणी न्यायचंय. बाहेर. चिलियार्ड. चिलियार्ड. नाही नाही, ते नेहमीच आहे यार. ओके, मग मसाला कोट? नो. सी मला ना तुला एका अशा ठिकाणी न्यायचंय की तुला आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे. समीर, तू सोबत असताना मला कुठेही घेऊन गेलास ना, तरी ती जागा कायम लक्षात राहणार आहे माझ्या. एनिवे सोड, त्याचा विचार मी करतो. बरं मला सांग, जिच्यामुळे हे सगळं घडलंय ती मुलगी कुठे आहे? व्हेअर इज वैदेही? हाय. पोचलीस ना व्यवस्थित? म्हणजे काही प्रॉब्लेम नाही झाला ना? हे काय आहे? हे काय आहे? अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग. ते माहिती आहे मला, पण का? का ते तूच सांग ना मला. का ते नाही म्हणजे ही अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग बघून तुला काही आठवतंय का? किंवा इकडे येताना तो जो प्रवास करत होतीस तेव्हा काही आठवलं का? काही जाणवलं का? मुद्दाम केलंस ना हे सगळं? त्या दिवशीचा बदला घ्यायला, मला त्रास द्यायला? बदला नाही, त्रास नाही, तुलाही अनुभव यायला. सिरियसली? हाऊ मी खूप वाईट आहेस तू. नक्की सांग. तुझी कविता ऐकल्यावर सांग. हो, काय आहे काय माझ्या कवितेत एवढं? कुतूहल आणि विश्वास. कुतूहल कविता ऐकायचं, आणि विश्वास की ती कविता चांगलीच असेल ह्याचा. ओके, थँक्यू. पण का? तू तर कविता स्पर्धेचा विनर निवडलायस ना? मानस, तुझ्या कवितेशिवाय ती स्पर्धा अपूर्ण आहे. आणि अरे तू निघून गेलास. खरा विनर आज ठरणार आहे.
तुझी कविता ऐकल्यावर. हो ओके. मग ऐकव आता कविता. हे बघ, तू मला जे काही सांगितलं होतंस ते सगळं ऐकलं ना. मग आता ऐकव ना कविता. हो हो ऐकवतो ऐकवतो. हा, पण आधी डोळे बंद कर. आधी डोळे बंद कर. बघ हा. ओके. हा, ऐकवतोय. हा, वैदेही, हा. माझा आज पण मूड नाही. आय हेट यू. हा पाऊस मजला भिजवून जातो, आणतो गाणे ओठी. हा पाऊस माझ्या मनी रुजवतो, पहिल्या वहिल्या भेटी. हा पाऊस मजला भिजवून जातो, आणतो गाणे ओठी. हा पाऊस माझ्या मनी रुजवतो, पहिल्या वहिल्या भेटी. झरझर येतो, सरसर येतो, करतो मला दिवाणा. नकळत येतो, ठरवून येतो, भिजतो तुझा बहाणा. रिमझिम येतो, ऋणझुण येतो, गातो नवा तराणा. हा पाऊस मजला भिजवून जातो, आणतो गाणे ओठी. हा पाऊस माझ्या मनी रुजवतो, पहिल्या वहिल्या भेटी. कशी वाटली? कशी वाटली कविता? वैदेही, कशी वाटली कविता? आय लव्ह यू. थँक्स. काय? आय सेड आय लव्ह यू. काय झालं? नाही, काय नाही. नक्की? हो नक्की. मग असं लांब का गेलास? नाही, काय नाही. म्हणजे तू आत्ता जे बोललीस ना, काय? हेच आत्ता जे म्हणालीस. आय सेड आय लव्ह यू. हां, ते चांगलं वाटलं मला, पण त्याच्यावर काय रिॲक्ट करू मला कळत नाही. मानस, तुला काहीच सांगायचं नाहीये का मला? नाही. अच्छा, म्हणजे मला जसं वाटतं तसं तुला काहीच वाटत नाही? नाही नाही, तसं नाही म्हणायचंय मला. मग काय? अरे मग आता तरी सांग ना तुझ्या मनात काय आहे ते. वैदेही, सगळ्या गोष्टी बोलायलाच हव्यात का? नाही, बोलाव्याच लागतात असं नाही, पण मला असं वाटतं वेळीच बोललेल्या बऱ्या. हो, मग मी सांगेन ना, वेळ आली की सांगेन. बरं ऐक ना, आपण इकडून जाऊया का प्लीज?
मानस, हा? कॉफी प्यायला जाऊयात कुठेतरी. हो, चल. नक्की. हो. ती इकडे जशी आली ना तशीच ती कॉलेजला जाऊन उभी राहील. डोंट वरी. आपण निघूया आता. चल. एक विचारू? नाही म्हणजे आज तुम्हाला अचानक आय लव्ह यू कसं म्हणालीस? खरं सांगू, खूप दिवस होतं हे मनात. आज तुझी कविता ऐकली आणि ते ओठांवर आलं इतकंच. बट हा, द क्रेडिट गोज टू युअर कविता. थँक्यू. मला माहित नव्हतं तू इतकी छान कविता करतोस. अच्छा. ऍक्च्युली अजून एक आहे जो खूप छान कविता करतो. कोण? कोण? आय डोंट नो. म्हणजे? अरे काही नाही, आहे एक मुलगा जो मला गेले अनेक महिने चिठ्ठ्या पाठवतोय, कविता पाठवतोय. हा म्हणजे तो कोण आहे, तो मला का कविता पाठवतो मला काहीच माहित नाही. पण हा, त्याच्या कविता खरंच खूप सुंदर असतात. हा, मला तुझी कविता सुद्धा त्याच्यासारखी वाटली. अच्छा, हो का? बरं ते जाऊ दे. आज मला खूप छान वाटते आणि मला खूप हलकं. असं नको ना बघूस तू. मग कसं बघू? मला नाही माहित. वैदे, तुला असताना खूप गोड दिसतेस. बरं निघूया का आता आपण? कुठेतरी फिरायला जाऊया का मोकळ्या हवेत? आय जस्ट वॉन्ट टू रिलॅक्स. नेशील मला? लेट्स गो.